महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी की न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालाय। मुंबईतल्या कोस्टल रोड प्रकल्पातील बोगद्याला गळती लागली होती। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। प्रशासनानं तातडीनं या बोगद्याची दुरुस्ती केली। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात कोस्टल रोड भुयारी मार्गातील गळतीची पाहणी करणार आहेत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण बघतोय। कोस्टल रोडच्या गळतीच्या संदर्भातली बातमी आम्ही दाखवलेली होती आणि यानंतर आता कोस्टल रोडच्या गळतीची पाहणी करण्याकरता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अधिकाऱ्यांसह तिथे उपस्थित राहणार असल्याचं कळतंय, येणार असल्याचं कळतंय। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। उदय, काय तपशील? विशाल, मी आता मुंबई कोस्टल मार्गावरील जो नरीमन पॉईंट ते वरले हा जो भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गामध्ये आहे। हा भुयारी मार्ग अजूनही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कारचा कॉन्वॉय इथे येईल आणि याच टनेलच्या बाजूला या भुयारी मार्गाच्या शेजारी असणारा जो वरळी ते नरीमन पॉईंट हा जो भुयारी मार्ग आहे जिथे गळती होत आहे तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाऊन हे पाहणी करणार आहेत आणि अत्यावश्यक जो मधला मार्ग आहे त्या मार्गाने मुख्यमंत्री याच मार्गाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे जातील आणि समोर आपण दुसरा शेजारचा जो आहे बोगदा तो आपण पाहतो आहोत। त्या बोगद्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जातील आणि तिथे पाहणी करतील। याच ठिकाणी समोरच्या बाजूला खरं तर गळती जी आहे ती झालेली आहे आणि गळती जी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि तात्काळ या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून पाहणी केली आणि तात्काळ दुरुस्ती देखील करण्यास सांगण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे आता इथे दुरुस्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी म्हणजे या बोगद्यातून जी वाहतूक सुरू आहे त्याला कुठलाही अडथळा येऊ नये, कारण पावसाळा जो आहे तो तोंडावरती आहे। त्यामुळे तात्काळ इथे जे संभाव्य गळती लक्षात घेऊन इतरही ठिकाणी कुठे अडथळा निर्माण होऊ नये या ठिकाणी देखील संभाव्य गळतीची पाहणी करून तिथे दुरुस्ती करण्याचे आदेश जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले। त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पाहणी करण्यासाठी या भुयारी मार्गामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। पुढच्या काही मिनिटातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इथं आगमन होईल आणि त्यानंतर ते या भुयारी मार्गात पाहणी करणारे जिथे गळती झाली तिथे आणि त्यानंतर जिथे संभाव्य गळती होऊ शकते अशा ठिकाणी देखील काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी मुंबई महापालिकेच्या सर्व इंजिनियर्सना केलेलं आहे। त्याचबरोबर जे लासलगाव टुब्रो जे इंजिनियर आहेत ज्यांनी हा प्रकल्प पूर्णपणे उभा केलेला आहे त्यांना इथे सांगण्यात आलेलं आहे। आपण इथे पाहू शकतो पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। समोर वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळतं आहे। वरळी ते नरीमन पॉईंट हा जो मार्ग आहे तो वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री आल्यानंतर देखील वाहतूक जी आहे एका बाजूने सुरू राहणार असल्याची माहिती मिळते आहे। फक्त जिथे गळती झालेली आहे तिथे फक्त पाहणी करतील आणि संभाव्य गळती लक्षात घेऊन अनेक ठिकाणी जे इंजिनियर्स आहेत त्यांना तिथे जे प्रसंगावधान राखून उपाययोजना करण्यास सांगण्यात येणार आहे आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकल्पाची देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी करतील आणि या ठिकाणी जिथे गळती झालेली आहे त्या ठिकाणी देखील आणि जिथे संभाव्य गळती आहे अशा ठिकाणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी करतील आणि पावसाळा तोंडावरती आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये देखील कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, पुन्हा गळतीला मुंबईकरांना सामोरं जाऊ नये यासाठी म्हणून काळजी घेतली जाणार आहे। उद्या मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो, पण आता एक याच संदर्भातली ब्रेकिंग न्यूज अशी की कोस्टल रोड गळती प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकारी आणि कोस्टल रोड संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। यावेळी काही एक्सपर्ट्सची मतं देखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली आहेत। त्यामुळे एक्सपर्टची जी मतं आहेत ती त्यांनी जाणून घेतली आहे। ही गळती नेमकी कशी झाली, ही गळती थांबवण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं, या गळतीचे पुढले दुष्परिणाम काय असू शकतात आणि पुन्हा ही गळती होऊ नये यासाठी काय केलं जाऊ शकतं या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांशी बातचीत केलेली आहे, त्यांच्याकडनं माहिती घेतली। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। राहुल, तुझ्याकडे काय अपडेट? विशाल, काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या घटनास्थळाची पाहणी देखील करणार आहे। ज्या ठिकाणी नेमकी ही गळती होते त्या ठिकाणची पाहणी देखील करणार आहेत। मात्र तत्पूर्वी या संबंधित असणारे पालिका अधिकारी असतील किंवा संपूर्ण लेन बनवण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान होतं किंवा ज्यांची पूर्ण प्रक्रियेमध्ये सहभाग होता त्या अधिकाऱ्यांच्या कोस्टल रोड संबंधितच्या सर्व अधिकाऱ्यांची त्यांनी चर्चा केली। याबद्दल नेमकं कशा पद्धतीनं यावर प्रक्रिया करता येईल किंवा ज्या पद्धतीनं डिप्लोमॅटिक इंजेक्ट करण्याच्या गोष्टी होत होत्या त्याबद्दलची देखील माहिती घेतलेली आहे आणि त्याबद्दल आता ज्यावेळी घटनास्थळाची पाहणी होईल त्यानंतर देखील याबद्दलची नेमकी भूमिका काय, येणाऱ्या प्रक्रिया नेमकी कशी पार पडणार आहे त्या संदर्भातली बैठक देखील सह्याद्री अतिथीगृहावर काही वेळापूर्वीच पार पडलेली। एकंदरीत बघतोय की आचारसंहिता चालू असल्यानं याबद्दलची जाहीर वक्तव्य किंवा कोणत्याही पद्धतीची माहिती जी आहे ती देण्यात येत नाहीये। मात्र संबंधित जर दुर्घटना बघितली, संबंधित गळती जर बघितली तर अतिशय गंभीर बाब याला मानत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची देखील तितकीच पूर्ण चर्चा केलेली आहे। विशाल,
त्यांनी ही चर्चा केल्याचं आपल्याला कळतंय, पण साधारण काय कळतंय की मुख्यमंत्री स्वतः या सगळ्या म्हणजे घटना आपण हा जिथं गळती होते त्याची पाहणी करण्याकरता देखील ते येणार असल्याचं कळतंय. अगदी विशाल, काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता हे जिथे गळती होते, राहुल मी तुला थांबवतोय, पण जिथे गळती होते तिथे आता खुद्द अधिकारी तिथे उपस्थित झालेले आहेत आणि त्या ठिकाणची ते पाहणी करतात. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती. महापालिका आयुक्त भूषण गगराणी आता या क्षणाला तिथे आलेले आहेत आणि त्या सगळ्या गळतीची ते पाहणी करतात. ज्या ठिकाणी गळती झालेली आहे त्या ठिकाणची ते पाहणी करण्यासाठी म्हणून त्यांच्या अधिकाऱ्यांसह तिथे उपस्थित झालेले आहेत ते. आणि ही गळती नेमकी कशी झाली, का झाली आणि यासाठी आता नेमकं काय केलं जावं या संदर्भातली चर्चा जी ती केली जाईल. न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी दाखवली होती. न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट आपण बघतोय आणि न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतरच आता महापालिकेला याची दखल घेऊन म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांना याची दखल घेऊन या संदर्भातली पुढली कार्यवाही करावी लागलेली आहे. त्यांनी महापालिकेला सूचना देऊ केलेल्या आहेत. महापालिकेच्या आयुक्तांशी त्यांनी संवाद साधलेला आहे, चर्चा केलेली आहे. आता त्यानंतर या चर्चेनंतर न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर आता महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे आता जिथं गळती झालेली आहे त्या कोस्टल रोडच्या ठिकाणी त्या मार्गावरती ज्या ठिकाणी गळती झालेली आहे ती गळती बघण्याकरता म्हणून त्यांच्या अधिकाऱ्यांसह तिथे उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे अर्थातच ही गळती जी आहे ती गंभीर आहे आणि ही गळती थांबवण्यासाठी म्हणून काय करता येऊ शकतं या संदर्भातली पुढली कार्यवाही आणि तांत्रिक बाबी ज्या असतील त्या ते जे सोपस्कर असतील ते पार पडतील. जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, काय माहिती आता खुद्द महापालिका आयुक्त भूषण गगराणी तिथं पोहोचल्याचं कळतंय. उद्या तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आता इथे भुयारामध्ये आलेले आहेत मुंबईच्या कोस्टल रोडच्या आणि तिथे ते पाणी करणार आहेत. त्यांच्या आगमनानंतर आता पुढच्या काही वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इथे पोहोचणार आहेत. स्वतः आयुक्त भूषण गगराणी इथे महापालिकेचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा लासरण तुकडोचे जे प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यांची टीम देखील इथे आलेली आहेत आणि त्यांच्याशी देखील चर्चा करताना आपण पाहतो आहोत. हे सर्व टीम जी आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संपूर्ण भुयाराची तांत्रिक माहिती देणार आहे. त्याचबरोबर गळती कशी आणि का झाली याची देखील माहिती देणार आहे आणि त्यानंतर ही गळती थांबवण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत त्या संदर्भात माहिती देतील आणि त्यानंतर एकूणच अशी घटना जी असते कशा आपल्याला टाळता येतील आणि एकूणच ज्या सर्व ज्या घटना आहेत आणि आता पावसाळा तोंडावरती आलेल्या त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही जी काय तोटा आहे किंवा जो त्रास आहे तो मुंबईकरांना होणार आहे तो आपल्याला टाळता येईल या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याचे आदेश जे मुख्यमंत्र्यांनी दिले त्या उपाययोजना करतील ते आता पाहावं लागणार आहे. आपण समोर पाहू शकतो महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तिथे भेटत आहेत, चर्चा करत आहेत. पुढच्या काही क्षणात पण उद्या असं कळतं की कालच या संदर्भातल्या घोषणा सूचना ज्या आहेत म्हणजे कारण न्यूज 18 लोकमतने ज्यावेळेस बातमी दाखवली तेव्हा या ती बातमीची दखल घेऊन त्वरित मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातल्या सूचना महापालिका आयुक्तांना दिलेल्या होत्या. काल खरं तर त्यांनी येणं अपेक्षित होतं पण आज ते इथं आलेत. काल दिवसभर आपण न्यूज 18 लोकमतने या संदर्भात बातमी जी दाखवली होती. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प आहे, काही महिन्यांपूर्वी लोकार्पण या प्रकल्पात झालेला आहे. जो भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गामध्ये कशा प्रकारे सुरू आहे आणि त्या गळतीमुळे तिथे कारचे वाहन आहेत त्यांना अपघात देखील होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य धोका टाळून ते तात्काळ दुरुस्ती करणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्याचप्रमाणे बातमी जी न्यूज 18 लोकमध्ये सर्वात प्रथम दाखवली होती. त्यानंतर आपल्या बातमीची दखल जी आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ घेतली आणि त्यांनी प्रशासनाला तसे आदेश दिले. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि गळती तात्काळ दुरुस्ती करावी आणि आता पावसाळा तोंडावरती त्यामुळे संभाव्य गळती जी लक्षात घेऊन कुठेही गळती होणार नाही, कोणताही अडचण होणार नाही अशा दृष्टीकोनातून काळजी घेण्यास सांगितलं आहे. संभाव्य जी गळती रोखण्यासाठी काय तात्काळ उपाययोजना करता येतील, दुरुस्ती करतील हे देखील त्यांनी आता लासरण तुकडो कंपनीचे जे वरिष्ठ इंजिनियर्स आहेत मुंबई महापालिकेचे वरिष्ठ इंजिनियर्स आहेत स्वतः मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही वेळात मुख्यमंत्री इथे दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपूर्ण पाहणी जो आहे तो होणार आहे. पाहणी करताना जिथे गळती झाली आहे जे दुरुस्त झालेली आहे त्या भागाची देखील पाहणी करतील आणि त्यानंतर संभाव्य गळती आहे तिथे देखील काय उपाययोजना मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे त्याची देखील माहिती जी आहे जी महापालिकेकडनं धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. आपण पाहूयात पण न्यूज 18 लोकमतने कोस्टल रोड संदर्भात नेमकी काय बातमी दाखवली होती पाहूयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी घेतलेला हा आढावा.
मी सध्या उभी आहे मुंबईच्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये. तुम्हाला हे सगळं दाखवण्याचं कारण असं की या ठिकाणी बोगद्यामध्ये पाणी गळताना आपल्याला बघायला मिळत आहे. खरं तर अजून मुंबईत पाऊस पडायला सुरुवात व्हायची आहे, तत्पूर्वी या बोगद्याला गळती लागल्याचं दिसून येत आहे. बोगदा जिथे संपतोय त्या ठिकाणी 2-4 पॅच असे आहेत जिथे हे पाणी गळत आहे. भिंतीवरून सुद्धा पाणी ओघळताना दिसत आहे आणि त्याचबरोबर वरून सुद्धा पाणी या ठिकाणी गळती लागलेली आपल्याला बघायला मिळत आहे. मुंबईतला कोस्टल रोड हा सुरू करण्यात आलेला आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी आणि एकच लेन सुरू करण्यात आलेली आहे आणि ही लेन सुद्धा समुद्रापासून जरा लांब आहे. नुसती ही गळती नाही तर समुद्राकडची जी भिंत आहे खरं तर मध्ये पूर्ण रस्ता आहे मोठाच्या मोठा, परंतु त्या भिंतीला सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो आहोत की गळती लागलेलं थोडंसं बघायला मिळत आहे. ही भिंत तुम्हाला दाखवतेय ज्याच्यामध्ये सुद्धा पाणी गळताना आपल्याला बघायला मिळत आहे. अजून मुंबईत पावसाला सुरुवात व्हायची आहे आणि तत्पूर्वी हे पाणी गळताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी कोस्टल रोडच्या जे बांधकाम आहे त्याबद्दल शंका निर्माण होऊ शकते. ही बातमी दाखवण्याचा आमचा उद्देश हाच आहे की आज राज्यामध्ये मान्सून पूर्व बैठकीचा आढावा घेतला जातो आहे आणि त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते आहे. खरं तर कॅमेऱ्यामध्ये हे चित्र कैद करता येणं थोडंसं कठीण आहे, परंतु या बोगद्याला ठिकठिकाणी गळती लागल्याचं बघायला मिळत आहे. आपल्या घरांमध्ये कौलारू घर असेल तर तेव्हा जसं पाणी गळतं तसं मोठं पाणी या ठिकाणी गळताना दिसतंय. कोस्टल रोड हा अर्धवट अवस्थेमध्ये सुरू करण्यात आलेला आहे कारण एकच लेन सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यात सुद्धा मान्सून पूर्व आपण पाहतोय की गळती लागलेली बघायला मिळते. आज राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे मान्सून पूर्व बैठकीचा आढावा घेणार आहेत आणि त्यात हा विषय चर्चेला जावा, असा बोगदा सुरू ठेवणं कितपत योग्य आहे यावर सुद्धा चर्चा केली जावी. यासाठी आम्ही म्हणजे न्यूज 18 लोकमत जे की एक जबाबदार चॅनल आहे ही बातमी प्रसारित करत आहोत की या बोगद्याची जी सुरक्षा आहे त्याबद्दल विचारणा झाली पाहिजे आणि हे पाणी नेमकं का गळत आहे याची सुद्धा माहिती ही जनतेला झाली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सापळेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि सगळ्यात पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतनं ही बातमी जी आहे ती दाखवलेली होती आणि त्यानंतर आता आपण बघतोय महापालिका प्रशासनाला जाग आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली दखल घेत आता खुद्द आयुक्तांना तिथे जाण्यास सांगितलेलं आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत. प्रणाली, आत्ताचा अपडेट काय? विशाल, मी सध्या जो बोगदा ज्याच्यामध्ये गळती झाली होती त्याच्या बाजूच्या बोगद्यामध्ये आहे जिथे आता मुख्यमंत्री कुठल्याही क्षणी पोहोचणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवलेली होती. या बातमीचा जो परिणाम आहे तो असा झालाय की मुख्यमंत्र्यांना त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेले होते आणि त्यानंतर आपण पाहतो आहोत की या ठिकाणी संपूर्ण पथक जे आहे ते महानगरपालिकेचं त्याचबरोबर जी कंपनी आहे ज्या कंपनीकडे काम आहे ते अतिरिक्त महापालिका आयुक्त जे आहेत ज्यांच्याकडे या प्रोजेक्टची संपूर्ण जबाबदारी आहे ते सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि कुठल्याही क्षणी आता मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन पोहोचणार आहे. आज आढावा बैठक जी आहे ती घेतली जाते आहे आणि आढावा बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचत आहेत. आपण पाहतो आहोत की महानगरपालिकेचे सगळे अधिकारी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि कुठल्याही क्षणी आता मुख्यमंत्री येऊन पोहोचणार आहेत आणि त्यामुळं इथं संपूर्ण जे अधिकारी वर्ग आहे, पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासन आणि L&Tचे जे वरिष्ठ इंजिनियर्स आहेत ते सगळे या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या मार्फत आता या संपूर्ण स्वतः मुख्यमंत्री या संपूर्ण गळतीचा आढावा घेणार आहे कारण काल ही संपूर्ण दुरुस्त करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकेनं कालच आदेश दिलेले होते आणि काल रात्री न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली, महानगरपालिकेला तसे आदेश दिले आणि त्यानंतर काल रात्री 11 वाजता वाहतूक थांबल्यानंतर ही संपूर्ण दुरुस्ती करून घेण्यात आलेली आहे. त्या दुरुस्तीचे चित्र सुद्धा छायाचित्र सुद्धा आपण व्हिडिओ सुद्धा प्रेक्षकांना दाखवलेला आहे की दुरुस्ती झालेली आहे, पण तरीही सुद्धा मुख्यमंत्री मात्र स्वतः या ठिकाणी येऊन आढावा घेणार आहेत आणि त्यासाठी हे संपूर्ण अधिकारी, कर्मचारी आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला बघायला मिळत आहेत.